नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा हक्क दिव्यांग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, दिव्यांगजनाची हेळसांड ही काही थांबत नाही आणि हे दिव्यांगजनाच्या नशिबीच आहे की काय असं दरवेळेस म्हणावं लागतंय. दिव्यांगजनासाठीची पेन्शन वाढवा म्हणून मागच्या 2-2.5 वर्षापासून संघटना आपल्या आपल्या परीने मेहनत करतायत, प्रयत्न करतायत, आंदोलन उपोषण सगळं होतंय. पण शासन दरबारी मात्र याच्याबद्दल फक्त आणि फक्त दुर्लक्षच केलं गेलं. आता तर आचारसंहिता लागली, आता तर विषय संपला पेन्शन वाढवण्याचा, आणि ती वाढणार पण नाही, कारण वाढवण्याची इच्छाच नाही. हरकत नाही, चला, तुम्हाला वाढवण्याची इच्छा नाही, आमच्या मताची तुम्हाला किंमत नाही, आम्ही फक्त जगतोय, आमची व्हॅल्यूच नाही. ही सगळी बाब जे आपण पाहतोय ना, ते दिव्यांग हक्क कायदा 2016चं चक्क उल्लंघन आहे. दिव्यांग हक्क कायदा 2016 मध्ये दिव्यांगजनाला सन्मानाची वागणूक मिळावी अशी सुरुवात करून तो कायदा बनवलेला आहे. पण या ठिकाणी कुठलीच सन्मानाची वागणूक मिळत नाही. संजय गांधी निराधार योजना लागू आहे. तुम्ही 1500 रुपये दिव्यांगजनाच्या खात्यामध्ये देत आहात, पण ते जर 1500 रुपये 3-3, 4-4 महिने त्या दिव्यांगजनाला मिळत नसतील, तर दिव्यांगजनाने स्वतःचं जीवन कसं जगायचं हे तरी सांगा. दिव्यांगजनाने जीवन जगायचंच नाही, त्याला जीवन जगण्याचा अधिकारच नाही असं तरी सांगा. हे पैसे मिळत नसताना जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दिव्यांगजनाच्या खात्यामध्ये टाकतायत आणि तो दिव्यांगजन त्याच्या काही अडचणीमुळं, त्याच्या काही मजबुरीमुळं, कारण एक दिव्यांगजन एका खेडेगावामध्ये राहतोय, त्याच्या बँकेचं खातं दुसरीकडे असेल, किंवा तो एखाद्या काही कामानिमित्त कुठेतरी असेल आणि त्याला जाणं झालं नसेल, किंवा त्याच्या शरीराच्या अडचणीमुळे त्याला जाणं झालेलं नसेल, कारण दिव्यांगजन हा सदृढ नाहीये, तो काय तुमच्यासारखा सदृढ माणसासारखा टनाटना उड्या मारणार नाहीये. त्याच्या अडचणी त्याच्या बरोबर आहेत, आणि त्याच्यामुळे जर समजा 2-3 महिने जर तो दिव्यांगजन त्या बँकेमध्ये गेला नाही पैसे काढण्यासाठी, तर त्याचे जमा झालेले पैसे शासन दरबारी परत जमा होतात. असं का? ओके, असं जर आहे ना, तर मग त्या दिव्यांगजनांनी त्या बँकेपर्यंत जायची गरज काय? त्याच्यासाठी एटीएम का नाही? त्याच्यासाठी UPI लिंक का नाही? मग तो त्या एटीएमचा आणि UPI लिंकचा वापर करून तरी कमीत कमी स्वतःचे पैसे घेईल. म्हणजे तुम्ही पैसे दिव्यांगजनाला देण्यासाठी, त्याच्या हक्काची तुटपुंजी रक्कम देण्यासाठी तुम्ही 4-4 महिने लावताय, हे तुम्हाला जमतं. आणि बाकीच्या सगळ्या योजनांमध्ये तुम्ही खैरात वाटताय, हे पण तुम्हाला जमतं. आणि दिव्यांगजनाने पैसे काढून नाही घेतले म्हणून त्या योजनेतील पैसे परत तुम्ही तुमच्या खात्यात जमा करून घेताय. ही क्रूर चेष्टा नाही का दिव्यांगजनाची? आणि हे का करताय तुम्ही? आणि मला एक कुठंतरी शंका येते की संघटना तेवढ्या मजबूत प्रकारे तिथं वागतच नाहीयेत का? एवढ्या मोठ्या मोठ्या संघटना आहेत, मग त्या संघटनाचं वजनच पडत नाही का शासन दरबारी? नेमकं काय का होतंय? एक विविध संघटना आपल्या आपल्या परीने उपोषण करतात, आंदोलन करतात, मग त्याचं पुढं काय? गव्हर्नमेंट परिपत्रक काढताना मात्र एक मुद्दा बारकाईने बघा, मागच्या महिन्यामध्ये निघालेलं परिपत्रक, त्या परिपत्रकामध्ये दिव्यांगजनासाठीच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना हे नियम, त्या संस्थांसाठी ते, हे मात्र भरपूर छान काढलं जातं. कोणाच्या संस्था त्या दिव्यांगजनाचं काम करणाऱ्या? मग त्यांच्यासाठी तुम्ही एवढे सगळे परिपत्रक काढता, मग सार्वजनिक दिव्यांग हिताच्या गोष्टीसाठीचे परिपत्रक का निघत नाहीयेत? निघणार नाहीत, पक्क सांगतोय, निघणार नाहीत. काय फरक पडत नाही शासन दरबारी तुमचा आणि आमचा? काय फरक पडत नाही. सहज कन्सिडर करून चालणं म्हणतो ना आपण, सहज गृहीत धरून चालणं, असं गृहीत धरून आपल्याला चाललं जातंय. आणि हे चाललं जाईल, कारण आपण विखुरलेले आहोत. म्हणजे दिव्यांगजनासाठीचे मेहनत करणारे जे कोणी असतील त्यांची मेहनत, नेमकं त्यांनी काय काय केलंय याचा पण विचार कधी होत नाही. दिव्यांगजनासाठी जे विविध परिपत्रक आहेत ते परिपत्रक वाचण्याची तजदी कधी दिव्यांग घेत नाही.
दिव्यांग हक्क कायदा 2016 नुसार मला मिळालेला माझा अधिकार काय आहे याच्यासाठी जी महत्वाची कलम पण दिव्यांगजन कधी वाचत नाही. खेदाने सांगावं वाटतंय, आपल्यापैकी फक्त 2 ते 5% दिव्यांग लोकांना कलम माहीत असतील. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, संघटना चालवणाऱ्या कितीतरी पदाधिकाऱ्यांना पण दिव्यांगजनाचे कलम माहीत नसतील. मग दिव्यांग हक्क कायदा 2016 नुसार मला दिलेल्या अधिकारातील माझे अधिकार जर मला माहित नसतील तर मी दिव्यांग हितासाठी काय फाईट करणार? नाही होऊ शकणार. आणि हे सगळं माहित आहे. आणि आणखीन एक गोष्ट बोलायची आहे, संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन आपल्याला मिळाली पाहिजे, आपल्याला घरपट्टीमध्ये सूट मिळाली पाहिजे, आपल्याला घरकुल मिळालं पाहिजे. हे जरी सगळं खरं असलं तरी आपण स्वावलंबी व्हायलाच पाहिजे. या विषयावर किती दिव्यांगजन बोलतात. सवय लागून गेली ना, किंवा सवय लावली गेली. सवय लावली गेली, चला आपल्याला एक तुटपुंजी मदत केली की आपण शांत राहतो, अशा पद्धतीची सवय लावली गेली. त्याच्यापेक्षा मला माझ्या अधिकाराचं द्या, मला काम द्या. दिव्यांग हितासाठीच्या या नको, NGO वगैरे किती काम करतात आणि काय करतात ह्याचं ऑडिट कुठं होतं हा फार मोठा शोधाचा विषय राहील. पण मला माझं हक्काचं काम द्या. सार्वजनिक दिव्यांग हिताच्या शासन दरबारी शासनाने स्वतः पुढाकार घेऊन अशा गोष्टी करा, याच्याबद्दल पण आपण कधीच बोलत नाही. आणखीन एक गोष्ट आहे, संजय गांधी कार्यालयामध्ये ज्यावेळेस आपला दिव्यांग जातो त्यावेळेस त्या दिव्यांगजनाला भेटण्यासाठी तिथं संबंधित अधिकारीच नसतो. एक दिव्यांगजन 4-4, 5-5 घंटे बसचा प्रवास करून, अपमान सहन करून, स्वतःची हक्काची जागा न मिळता उभारून, जसं काय असेल तसं तो प्रवास करून तो दिव्यांगजन त्या कार्यालयात जातो. पण तिथला संबंधित अधिकारी त्या कार्यालयातच नसतो. मग उत्तर दिलं जातं, साहेब आहे ना, आज नाही येत, पुन्हा या. तो काय सदृढ आहे? तो काय सदृढ आहे पुन्हा याला? त्याला परत एवढेच हेलपाटे. हे हेलपाटे कशाला मारायला लावताय? का तुम्हाला तुमच्या मनाची पण काय वाटत नाही का थोडीशी? बाकीचं जाऊ द्या, कागद नियम हे ह्या डायलॉग मध्ये नका राहू. थोडी तरी इथं वाटायला पाहिजे ना कुठतरी, अरे यार आपण एक दिव्यांगजनाला त्रास देतोय. का वाटन तुम्हाला? कारण तुम्ही दिव्यांग नाहीयेत, तुम्हाला त्या दिव्यांगजनाच्या यातना कळणार नाहीयेत. म्हणून शासनाने ते जे GR काढतात ना, त्या GRच्या बरोबरच लिहायला पाहिजे, सदरील जिल्ह्याच्या तहसीलदारांनी या विभागाचा कामकाज बघण्यासाठी दिव्यांगच अपॉइंट करावा, दिव्यांगाचीच नियुक्ती करावी. त्या ठिकाणी जर दिव्यांग असेल तर तो दुसऱ्या दिव्यांगजनाला मदत करू शकतो. बरं, त्या परिपत्रकामध्ये असं का नाही लिहितोय की सदरील अधिकारी या वेळेत त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजे दिव्यांगाचे काम करण्यासाठी? किंवा तुमच्या कार्यालयातून असं का नाही जाऊ देत एखादा संदेश की नाही या 3 घंट्यामध्ये अधिकारी तिथं हजर राहतील. आज 4 वाजता जायचं, उद्या म्हणेच तुम्ही 9 वाजता या, सकाळी 9 वाजता, सकाळी 10 वाजता. पुन्हा गेलं तर परत अधिकारी नाही. तर हे होत नसेल ना, तर तुम्ही जे परिपत्रक काढताना त्या परिपत्रकामध्ये एक लाईन वाढवा ना. असे परिपत्रक या परिपत्रकानुसार दिव्यांग हिताचे काम करणं त्या अधिकाऱ्यासाठी वेळेनुसार बंधनकारक राहील. जो अधिकारी दिव्यांगजनाचे काम करण्यासाठी कामचुकारपणा करेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. लिहा ना. मग हे परिपत्रक प्रत्येकासाठी बनवा, म्हणजे संजय गांधीसाठीच नाही, बाकी सगळ्या स्कीमसाठी बनवा ना. ST महामंडळासाठी बनवा. तुम्ही जे सगळे परिपत्रक काढता, राखीव जागा हे ते जे काढताना त्याच्यात काही कडक गोष्टी लिहा ना. आणि शासन म्हणून 2-4 असे जे कामचुकार अधिकारी आहेत त्यांना एकदाची सजा द्या ना, म्हणजे बाकी सगळ्या दिव्यांगजनांना होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास थांबेल. माझ्या बोलण्याने काही फरक पडणार नाही हे मला पक्क माहिती आहे. कोणीही या बोलण्याने जागा होणार नाही हे पण मला पक्क माहिती आहे. कारण तुम्ही आणि मी एक नाहीयेत. आपण फक्त कुठल्या ना कुठल्या तरी स्वार्थासाठी, कुठल्या ना कुठल्या तरी तात्पुरत्या फायद्यासाठी एकत्र येतो. त्याच्यानंतर आपण एकमेकाला विसरून जातो. हे मी असंख्य वेळा बोललोय ना, आता पण बोलतोय. याचा अर्थ असा समजू नका की मला कुठलं तरी राजकारण करायचंय. पण तुम्ही मी एकत्र आलं पाहिजे. प्रत्येक दिव्यांगजनांनी माझा अधिकार काय हे वाचलं पाहिजे. प्रत्येक दिव्यांगजनांनी कमीत कमी परिपत्रक एकदा तरी नजरे घालून घातलं पाहिजे. हे जर झालं तरच आपल्याला जे पाहिजे ते मिळण्यासाठी काहीतरी होईल. 100% होणार नाही, पण आपण जर या दृष्टीने निघालो तर त्याचा पुढे कुठेतरी फायदा होईल. म्हणून हा संजय गांधी बद्दलचा एक व्हिडिओ घेऊन
मी आपल्या समोर आज आलो. पुढचा एक व्हिडिओ दिव्यांग हिताचा घेऊन आपण पुढच्या वेळेस भेटू.